नमस्कार गोपालकांनो, टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर गोपालकांनो, आज आपण महाराष्ट्र गोसेवा आयोग यांचं अर्जदार लॉग इन करून गोवंश संख्या नोंदणी रजिस्टर कसं सबमिट करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला महागोसेवा आयोग .org या संकेतस्थळाला भेट देऊन मेनू बारमध्ये अर्जदार लॉग इन या मेनूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि OTP टाकून गोशाळेचं लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, आपण अर्जदार लॉग इन या मेनूवर क्लिक केलं आहे. तर आपल्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP आणि पासवर्ड टाकून आपल्याला त्याचं लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, हे आपल्या गोशाळेचं लॉग इन झालं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला इथे पॉपअप मेसेज शो केला आहे की कृपया तुमची प्रोफाईल पूर्ण करा. तर मित्रांनो, आपण जे साप्ताहिक नोंदणी करणार आहोत, साप्ताहिक नोंदणी रजिस्टर प्रत्येक पशुधनाचं, तर हे आपल्याला सबमिट करण्याच्या अगोदर जे कोणी गोशाळेतला कर्मचारी असेल किंवा सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, जो कोणी हा साप्ताहिक नोंदणीचा फॉर्म सबमिट करणार असेल, त्याला त्याचं इथे पूर्ण नाव सबमिट करायचं आहे. त्यानंतर त्याचं जे काही गोशाळेतील किंवा संस्थेतील पद आहे, ते त्याला त्याचं इथे पद ॲड करायचं आहे. तो अध्यक्ष असेल, सचिव असेल, उपाध्यक्ष असेल किंवा कर्मचारी असेल, त्याचं नाव आणि पदनाम जो कोणी साप्ताहिक नोंदणी रजिस्टर भरणार आहे, तर हे नाव आणि पदनाम भरून त्याला जतन करा या बटनवर क्लिक करून त्याची प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली प्रोफाईल सक्सेसफुली अपडेटेड झाली आहे. तर मित्रांनो, आपल्याला साइड बारमध्ये लेफ्ट साइडला गोवंश संख्या नोंदणी रजिस्टर या मेनूवर क्लिक करायचे आहे. या मेनूवर क्लिक केल्यावर आपल्याला ही आपली प्रथम नोंदणी आहे. आपल्याला येथे प्रत्येक पशुधनाची स्वतंत्र नोंद करायची आहे. म्हणजे आपल्या गोशाळेमध्ये जेवढे काही पशुधन आहेत, त्या पशुधनाचा आपल्याला इथे डिजिट एंटर करायचा आहे. सपोज माझ्या गोशाळेमध्ये एकूण 15 पशुधन आहे. तर मी जेव्हा 15 पशुधनाचा डिजिट इथे एंटर केला आहे, तर मला इथे 15 रोज शो झाले आहेत. पहिल्या पेजवर 10 आणि दुसऱ्या पेजवर 5. तर आपल्याला हे 10-10 सेव्ह करून पुढे जायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला 15 पशुधनाची जेवढं काही तुमच्या गोशाळेत पशुधन आहे, त्या प्रत्येक पशुधनाची स्वतंत्र नोंद करायची आहे आणि ही नोंद फक्त एकाच वेळेस करायची आहे. ही फक्त नोंद आपल्याला फर्स्ट टाईमसाठी असेल. प्रत्येक वेळेस आपल्याला ही नोंद करायची गरज नाही. फक्त आपल्याला पुढच्या वेळेस प्रत्येक आठवड्याची नोंदणी करायची आहे. यावेळेस प्रत्येक पशुधनाची नोंदणी करायची आहे. जेवढा डिजिट आपण एंटर करतील तेवढे रो येथे शो होतील. आता माझ्या गोशाळेत 15 पशुधन आहे. तर मला 15 पशुधनाची स्वतंत्र नोंद करायची आहे. सर्वात पहिले आहे वर्ग. वर्गमध्ये आहे देशी गाय, कालवडी, बैल, गोरे, वासरू, म्हैस, रेडकू, संकरित आणि अन्य. ते आपल्याला वर्ग निवडायचा आहे त्याचा. त्यानंतर जातमध्ये 2 आहेत, देशी आणि संकरित. त्यानंतर वय आहे. जर कुठल्याही पशुधनाचं वय 3 महिन्यांपेक्षा कमी असेल, तर त्याला इयर टॅग नंबरची गरज नाही. जर 3 महिन्याच्या वरी असेल, तर त्याला इथे इयर टॅग नंबर टाकावा लागेल. म्हणजे जो काही आपला NDLMचा 12 डिजिटचा इयर टॅगिंग नंबर आहे, तो प्रत्येक पशुधनासाठी युनिक असतो. तर तो प्रत्येकाचा बिल्ला क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. जर मी आता कालवडी सिलेक्ट केलं वर्गमध्ये, त्याची जात सिलेक्ट केली देशी आणि त्या कालवडीचं वय आहे 2 महिने, तर मला इथे इयर टॅग नंबर टाकायची गरज नाही. तसेच बैल असेल, गोरे असेल, वासरू, म्हैस, रेडकू, संकरित, अन्य आणि देशी गाय, तर प्रत्येकाची मला इथे माहिती फिल करायची आहे. त्यानंतर प्रत्येकाचं वय टाकायचं. बैलाचं वय 12 आहे. 12 वर्ष वय असल्यावर त्याला इयर टॅग नंबर कंपल्सरी आहे. आता गोऱ्याचं वय आहे 2 महिने, तर त्याला इयर टॅग नंबर गरज नाही. तसेच वासराचं वय आहे 3 महिने.
तर त्याला इथे इयर टॅग नंबर टाकावा लागेल. जसं म्हशीचं वय आहे माझ्या 16. तर तुम्हाला इथे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल एंट्री करावी लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी 10 पशुधनाची संपूर्ण माहिती फिल केली आहे आणि मी आपल्याला 10-10 पशुधनाची माहिती सेव्ह करून पुढे जायची आहे. तर पुढील सेव्ह करून या बटनवर क्लिक करून मी 10 पशुधनाची माहिती यशस्वीरित्या सबमिट केली आहे. तर माझ्या गोशाळेत 15 पशुधन आहेत. तर राहिलेल्या 5 पशुधनाची मला इथे माहिती सबमिट करायची आहे. मित्रांनो, ही माहिती फक्त तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही या मॉडेलवर येतील किंवा या पेजवर, तर फर्स्ट टाईमच फिल करायची आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला ही माहिती फिल करायची गरज नाही. आणि ही माहिती भरताना व्यवस्थितपणे फिल करावी. इथे तुम्हाला एडिट किंवा अपडेटचं ऑप्शन, चेंज करण्याचं ऑप्शन दिलं नाहीये. तर मित्रांनो, आता माझ्या गोशाळेत 15 पशुधन होते. मी एकूण 15 पशुधनाची अगोदर 10 ची माहिती सेव्ह केली. आता 5 पशुधनाची सेव्ह करणार आहे. तर मला प्रत्येक पशुधनाची नोंद जतन करा या बटनवर क्लिक करून मी माझी प्राथमिक जनावर नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तर मित्रांनो, ही झाली फर्स्ट, जेव्हा आपण या मॉड्यूलवर येतो ती नोंदणी. आता आपलं जे काही हे गोवंश संख्या नोंदणी रजिस्टर आहे, हे साप्ताहिक नोंदणी रजिस्टर आहे. म्हणजे आपल्याला महिन्यामध्ये जे काही 4 ते 5 आठवडे असतील, त्या प्रत्येक 4 आठवड्याची आपल्याला एका आठवड्याची आपल्याला इथे नोंदणी रजिस्टर करायची आहे, गोवंश संख्या. तर हे करण्यासाठी मला नवीन नोंदणी बटनवर क्लिक करून आता सर्वात पहिला क्वेश्चन आहे की साप्ताहिक कालावधी निवडा, म्हणजे त्या आठवड्याचा कालावधी निवडा. आपला आठवडा हा सोमवार ते रविवार असा असणार आहे. तर आपल्याला फर्स्ट डेट आणि लास्ट डेट त्या आठवड्यातली सिलेक्ट करायची आहे. तर मी आता 10 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्याचा डेटा सबमिट करणार आहे. मित्रांनो, जेव्हा आपण फर्स्ट टाइम एंट्री केली आहे, ती सर्व लिस्ट आपल्या पशुधनाची, आपल्या गोशाळेत किती पशुधन आहेत, ही सर्व लिस्ट येथे शो केली आहे. त्यानंतर आपल्याला मूलभूत माहितीमध्ये जे काही आपण फर्स्ट टाइम डेटा फिल केला होता, ते पूर्ण डेटा इथे ऑटो पॉप्युलेट केला आहे. म्हणजे आपल्या गोशाळेत एकूण 5 देशी गायी आहेत, संकरित गाय 1 आहे, 2 म्हशी आहेत, 2 देशी बैल आहेत आणि इतर जे काही पशुधन आहे ते 5 आहे. या 5 पशुधनाची मिळून एकूण पशुधन संख्या इथे ऑटो कॅल्क्युलेट केली आहे. त्यानंतर आपल्याला आता आपल्याकडे एकूण 5 देशी गायी आहेत. तर त्यापैकी भाकड ऑब्लिक अनुत्पादक गायी किती आहेत? तर त्याची संख्या इथे आपल्याला टाकायची. सपोज आपल्याकडे 2 भाकड ऑब्लिक अनुत्पादक देशी गायी आहेत. त्यानंतर दूध देणाऱ्या गायी 3 आहेत देशी गायींपैकी. त्यानंतर दूध देणाऱ्या म्हशींची संख्या इथे आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर जर काही तुमच्याकडे पोलीस कारवाई दरम्यान जप्त केलेले पशुधन असेल, त्याची संख्या तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर त्या जप्त पशुधनापैकी किती पशुधनाला कोर्टातर्फे खावटी मिळते. जर खावटी मिळत असेल तर किती जनावराला मिळते त्याचा अंक टाकायचा आहे. जर काही मिळत नसेल तर तुम्हाला इथे 0 करू शकता. त्यानंतर मित्रांनो, सद्यस्थितीतील एकूण पशुधन व्हिडिओ ऑब्लिक फोटोज, म्हणजे तुमच्या गोशाळेमध्ये जेवढं काही पशुधन आहे, त्या पशुधनाचा तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटो बनवून फोटो कॅप्चर करून इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर तुम्ही इथे मल्टिपल इमेजेस किंवा फोटो अपलोड करू शकता. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला उत्पादन माहितीमध्ये आता आपण ज्या आठवड्याची रजिस्टर करणार आहोत, म्हणजे ज्या आठवड्याची नोंदणी करणार आहोत, गोवंश संख्या नोंदणी रजिस्टर,
त्या आठवड्यामध्ये एकूण दूध उत्पादन किती झालं ते आपल्याला लिटरमध्ये टाकायचं आहे. एकूण चारा उत्पादन किती झालं ते पण आपल्याला किलोमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की गोशाळेत तयार करण्यात येणारी गोमय उत्पादने. इथे तुम्हाला गोमय प्रॉडक्टची लिस्ट दिली आहे. तुमच्या गोशाळेमध्ये जेवढं काही तुम्ही गोमय प्रॉडक्ट्स तयार करत असतील, तर ते तुम्हाला या लिस्टप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही एक किंवा मल्टिपल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला वैद्यकीय व प्रजनन माहिती भरायची आहे, की तुमच्या गोशाळेमध्ये केलेली एकूण कृत्रिम रेतने त्याचा काउंट तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर गोशाळेत केलेली एकूण लसीकरण, एकूण जंतनाशक, त्यानंतर ई-टी-आय-व्ही-एफ तर्फे गर्भधारणा झालेल्या एकूण गायींची संख्या तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर यूज ऑफ सेक्स सॉर्टेड सेमनद्वारा किती तुमच्या गोशाळेमध्ये एकूण पशुधन गर्भधारणा झाल्या ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर पायाभूत सुविधामध्ये गोशाळेत बायोगॅस उपलब्ध आहे का? असेल तर होय करायचे आहे, नसेल तर नाही करायचे आहे. त्यानंतर गोशाळेत सोलर बसवण्यात आले आहे का? जर तुमच्या गोशाळेत सोलर असेल तर होय करायचे आहे, नसेल तर नाही करायचे आहे. तसेच सेम आपल्या गोशाळेत सीसीटीव्ही बसवण्यात आला आहे का? जर सीसीटीव्ही असेल तर होय करायचे आहे, नसेल तर तुम्ही नाही करू शकता. त्यानंतर पशुधन शेडची संख्या. संस्थेकडे उपलब्ध असलेल्या पशुधन शेडची संख्या म्हणजे तुमच्या गोशाळेमध्ये किंवा संस्थेकडे पशुधनासाठी किती शेड आहेत त्याची तुम्हाला इथे संख्या डिजिट एंटर करायचं आहे. तर माझ्या गोशाळेमध्ये 3 शेड आहेत. तर पशुधन शेडच्या संख्येनुसार तुम्हाला इथे 3 रो 3 रो क्रिएट होतील. तर शेड 1 तुम्हाला त्या पहिल्या शेडची, दुसऱ्या शेडची आणि तिसऱ्या शेडची लांबी आणि रुंदी टाकायची आहे. त्यानुसार इथे क्षेत्रफळ ऑटो कॅल्क्युलेट होईल लांबी आणि रुंदीनुसार. तर तुम्हाला तिन्ही शेडची लांबी आणि रुंदी इथे टाकायची आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की चारा खरेदी. या आठवड्यात चारा खरेदी करण्यात आली आहे का? जर तुम्ही या आठवड्यामध्ये काही चारा खरेदी केला असेल, तर तुम्हाला ते होय करायचे आहे, नसेल तर नाही करायचे आहे. जर तुम्ही होय केलं, तर तुम्हाला चारा खरेदीचं जे काही नोंदणी रजिस्टर आहे, ते तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल. त्या चारा खरेदीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला चारा किती तारखेला खरेदी केला, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बिलाचा दिनांक सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर चारा ज्या संस्थेकडून शेतकऱ्याकडून खरेदी केले, त्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर म्हणजे तुम्ही चारा कुणाकडून खरेदी केला, त्याचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपण जे काही चारा खरेदी केला आहे, त्या खरेदी केलेल्या चाऱ्याचा प्रकार तुम्हाला इथे निवडायचा आहे. जसे की हिरवा चारा, वाळलेला चारा, मुरघास, पेंड आणि इतर. तुम्ही जे काही चारा खरेदी केला असेल तर तुम्हाला ते एक किंवा मल्टिपल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर चारा खरेदी केल्याचे जे काही फोटो आहेत चाऱ्याचे, ते चाऱ्याचे फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर चारा किती किलो खरेदी केला त्याचं वजन आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर चारा खरेदी बिल किंवा व्हाउचर नंबर, त्याचा व्हाउचर नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही एकूण चारा खरेदी किंमत म्हणजे चारा किती रुपयाचा खरेदी केला ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि तुम्ही चारा खरेदी कुठल्या पद्धतीने केला म्हणजे पेमेंट पद्धत काय आहे. जर तुम्ही ऑफलाईन कॅश दिली असेल तर त्या कॅशची पावती तुम्हाला इथे सबमिट करायची आहे. जर तुम्ही ऑनलाईन केलं असेल बिल, तर ऑनलाईनसाठी मल्टिपल ऑप्शन आहेत जसे की आर-टी-जी-एस और एन-ई-एफ-टी. जर आर-टी-जी-एस तुम्ही केलं असेल तर तुम्हाला इथे यू-टी-आर नंबर, यू-टी-आर/ट्रान्झॅक्शन नंबर टाकावा लागेल. जर यू-पी-आय थ्रू केलं असेल तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम, तर तुम्हाला इथे यू-पी-आय ट्रान्झॅक्शन आयडी टाकावं लागेल. जर तुम्ही चेक दिला असेल तर चेक नंबर टाकावा लागेल. जर तुम्ही कार्डनं ट्रान्झॅक्शन केलं असेल तर कार्डचा जो काही ट्रान्झॅक्शन नंबर किंवा रेफरन्स नंबर असतो तो तुम्हाला टाकावा लागेल. आणि जर तुम्ही
चारा कुण्या शेतकऱ्याकडून किंवा संस्थेकडून जर उधारी घेतला असेल, तर इथे उधारीचं पण ऑप्शन दिलं आहे. तर मी माझ्या गोशाळेत चारा उधारी घेतलाय. तर उधारीवर क्लिक करून तुम्हाला जतन करा या बटनवर क्लिक करून तुमची जी काही चारा खरेदीची नोंद आहे, ती सबमिट करायची आहे. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये मी एकदाच चारा खरेदी केला आहे. त्यामुळे मी इथे एकच नोंद करणार आहे. जर तुम्ही एका आठवड्यामध्ये खूप वेळा चारा खरेदी केला असेल, तर तुम्हाला ते सेम फॉर्म फिल करावा लागेल आणि जतन करा या बटनवर क्लिक करून दुसऱ्या चाऱ्याची नोंद करावी लागेल. तर मित्रांनो, इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे की सादर करणाऱ्या व्यक्तीची माहिती. म्हणजे जो कोणी हा तुमचा वीकली अटेंडन्स फॉर्म भरत आहे, ते आपण सुरुवातीला पाहितले की ते पॉपअपमध्ये आपण टाकलं. त्याचं पूर्ण नाव, त्याचं पद, मोबाईल नंबर. जर दुसरं कोणी भरत असेल चारा खरेदी, तर जो कोणी साप्ताहिक नोंदणी रजिस्टर सबमिट करत असेल, तर त्यानं त्याचं इथे पूर्ण नाव टाकलं पाहिजे. त्याचं जे काही पद आहे गोशाळेतील सदस्य, सचिव, उपाध्यक्ष, कर्मचारी, त्याचं पद टाकेल आणि मोबाईल नंबर टाकून तो फॉर्म भरेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, आवक संख्या आणि जावक संख्या. सपोज तुमच्या गोशाळेमध्ये या आठवड्यामध्ये जर काही पशुधन आवक झालं असेल आणि जावक झाला असेल. सपोज आता माझ्या गोशाळेमध्ये एकूण 3 पशुधन आवक झाले. तर मी 3 डिजिट एंटर केल्यानंतर मला इथे 3 रो क्रिएट झाले. तर मी आता ह्या 3 जे काही आवक झाली त्याची पूर्ण माहिती इथे भरणार आहे. तर आवक प्रकारमध्ये 2 आहेत, जन्म आणि प्राप्त. जर तुमच्या गोशाळेत जन्म झाला असेल तर तुम्ही जन्म करू शकता. जर दुसरं कोणाकडून तुम्ही घेतलं असेल किंवा प्राप्त झालं असेल तर ते तुम्ही सुद्धा ॲड करू शकता. तर मित्रांनो, आता आता आपण 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्याची नोंदणी करत आहोत. तर या 3 तारीख ते 9 तारीख यामध्ये कुठल्या दिवशी जन्म झाला तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्याचा वर्ग निवडायचा आहे. त्यानंतर जन्मासाठी वय 0 असेल आणि बिल्ला क्रमांकची गरज नाही. त्यानंतर त्याची जात निवडायची आहे. त्यानंतर जर कुणाकडून प्राप्त झाला असेल, तर त्या आठवड्यातील कुठल्या दिवशी प्राप्त झालं, तर तुम्हाला त्याची तारीख निवडायची आहे, दिनांक. त्यानंतर कुणाकडून प्राप्त झालं ते पण तुम्हाला टाकायचं आहे. त्याचं नाव आणि पत्ता हे 2 फील्ड तुम्हाला इथे टाकायचे आहे, की कुणाकडून प्राप्त झालं. त्यानंतर त्याची वर्ग निवडायचा आहे आणि वय निवडायचं आहे. आता देशी गाय केलं तर देशी गाईचं वय त्या 16 आहे. तर मी वय 16 केलं आहे आणि त्याचा जे काही NDLM वर आपला इयर टॅगिंग नंबर आहे त्या पशुधनाचा, देशी गाईचा, तो इथे मी एंटर केला आहे 12 डिजिट. त्यानंतर त्याची जात सिलेक्ट केली आहे. त्यानंतर आता तिसरं पशुधन मला कुठल्या दिवशी प्राप्त झालं त्या आठवड्यामध्ये, तर ते पण मी टाकणार आहे. त्यानंतर कुणाकडून प्राप्त झालं त्याचं नाव आणि पत्ता. त्यानंतर त्याची वर्ग, त्यानंतर त्याचं वय. त्यानंतर त्या देशी गाईचा 12 डिजिट बिल्ला क्रमांक. त्यानंतर मित्रांनो, आता आवक रजिस्टर मी भरलेला आहे. तर या आठवड्यामध्ये माझ्या गोशाळेतून फक्त एक पशुधन जावक झालाय. तर मी एक संख्या टाकल्यानंतर इथं जावक, गोवंश जावक नोंदणी रजिस्टर ओपन झालाय. तर जावकमध्ये 2 प्रकार आहेत, मृत्यू आणि हस्तांतरण. तर माझ्याकडे 2 पशुधन जावक झाले आहेत. तर जर मृत्यू झाला असेल तर जावक प्रकारामध्ये मृत्यू सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही कोणाला हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर केलं असेल तर ते हस्तांतरण सिलेक्ट करायचं आहे. आता कुठल्या दिवशी मृत्यू झाला त्या आठवड्यात ते पण टाकायचं आहे. त्यानंतर जे काही आपण पहिली वेळेस प्रत्येक पशुधनाची स्वतंत्र एंट्री केली आहे, तर त्याचे इयर टॅग नंबर आपण टाकलेले आहेत. जर तुम्हाला जावक करायचं असेल तर तुम्हाला बिल्ला क्रमांक मॅन्युअली टाकायची गरज नाही. फक्त तुम्हाला बिल्ला क्रमांक निवडा वर आता ज्या पशुधनाचा मृत्यू झाला आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे किंवा तुम्ही जे ट्रान्सफर केलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्या बिल्ला क्रमांकावर त्याचा वर्ग आपोआप येईल इथे. त्यानंतर फक्त त्याचं वर्णन टाकायचं आहे. त्यानंतर त्याची जात ऑटोमॅटिक इथे आली आहे. त्याचं वय आलेलं आहे. ऑटोपेज झालेलं आहे. फक्त त्याचं लिंग तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, माझ्या गोशाळेत एक मृत्यू झाले आणि एक मी हस्तांतरणमध्ये ट्रान्सफर केलंय. तर कुठल्या दिवशी ट्रान्सफर केलं ते पण डेट मला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कुठलं जनावर किंवा पशुधन ट्रान्सफर केलं ते पण मला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ते इयर टॅग नंबरनुसार त्याचा वर्ग इथे ऑटोफेज झाला आहे.
तर मला कुणाला हस्तांतरित केलं त्याचं नाव आणि पत्ता टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही हे जे काही वासरू आहे ते कुणाला हस्तांतरित केलं. तर मित्रांनो, शेवटी आपल्याला स्वयं घोषणापत्र हे पूर्ण वाचून क्लिक करायचं आहे. जसे की मी नाव डॅश डॅश पद अध्यक्ष या नात्याने या साप्ताहिक हजेरीत म्हणजे जे काही आपण ही माहिती भरत आहोत साप्ताहिक हजेरीची, ही सर्व माहिती खरी व अचूक आहे याची गोशाळा म्हणून आम्ही पुष्टी करतो. जर भविष्यात त्यांना काही चुकीची माहिती आढळून आली तर यास आम्ही स्वतः जबाबदार राहू. तसेच ती नाकारण्याचा किंवा योग्य ती कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार गोसेवा आयोगास असेल याची मला जाणीव आहे. असं एक आपण हमीपत्र देणार आहोत. तर आपल्याला या चेक बॉक्सवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पूर्ण फॉर्म आपण फिल केल्यानंतर आपल्याला साप्ताहिक सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्याची साप्ताहिक एंट्री यशस्वीरित्या सबमिट केली आहे. तर मित्रांनो, आता मला पुढच्या आठवड्याची म्हणजे ऑगस्टमध्ये 10/8 ते पुढील आठवड्याची मला एंट्री करायची आहे, साप्ताहिक एंट्री. तर मी नवीन नोंदणी या बटनवर पुन्हा क्लिक करणार आहे. तर येथे आपल्याला जे काही आपला पुढचा आठवडा असेल ते येथे ऑटो फेच केला जाईल. तर तुम्ही इथून आता 10 तारखेची करायची. तर मी 10 ते 16 या कालावधीतील साप्ताहिक कालावधी निवडली आहे. तर आपल्या गोष्टी आता 16 पशुधन आहे. तर या 16 पशुधनापैकी आपल्याला किती आवक झाली आणि किती जावक झाली ही लिस्ट इथे शो केली आहे. आणि मित्रांनो, जे काय आपण 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवड्याची एंट्री केली होती तर ती पूर्ण डेटा आपण इथे ऑटो फेच केला आहे. म्हणजे मागील आठवड्याचा पूर्ण डेटा इथे आला आहे. जर काही तुम्हाला जर यामध्ये काही आवक झाला असेल किंवा जावक झाले असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता. जशी की देशी गाय अगोदर 7 होत्या, या महिन्यामध्ये या आठवड्यामध्ये सॉरी या आठवड्यामध्ये वाढल्या. तर तुम्ही इथे पूर्ण हे मूलभूत माहितीमध्ये चेंज करू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे की पशुधन ऑब्लिक साप्ताहिक पशुधन साप्ताहिक उपस्थिती प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणपत्र पहा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आपल्या गोशाळेमध्ये किती पशुधन होतं हे डेटा आपण सबमिट केला आहे. तर तोच डेटा आपण इथे ऑटो फेच केलेला आहे. तर मित्रांनो, या प्रमाणपत्रावर आपल्याला आपली स्वाक्षरी करायची आहे. तर ही स्वाक्षरी करताना आपल्याला डिजिटल स्वाक्षरी करा या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे स्वाक्षरी येथे करायची आहे. त्यानंतर आपल्याला या हिरव्या बटनवर क्लिक करून आपली स्वाक्षरी इथे सबमिट करायची आहे. तर मित्रांनो, आपली जी स्वाक्षरी आहे ती यशस्वीरित्या सबमिट झाली आहे. तर आपलं जे काही पशुधनाचं साप्ताहिक उपस्थिती प्रमाणपत्र आहे ते आपण अपलोड केलं आहे. आणि मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये जे काही आपण पशुधनाचे व्हिडिओ सबमिट केले होते आणि फोटोज, जर तुम्हाला या आठवड्यामध्ये काही सबमिट करायचे नसेल तर तुम्हाला इथे परत फाईल अपलोड करायची गरज नाही. जे मागच्या आठवड्यामध्ये जे व्हिडिओ किंवा फोटो आहेत तेच आपण या आठवड्याच्या दुसऱ्या सेव्ह करू शकतो. जर तुम्हाला वाटलं की नाही मला नवीन अपलोड करायचे तर तुम्ही चूज फाईल बटनवर क्लिक करून नवीन फाईल सुद्धा इथे ते पशुधनाचे व्हिडिओ किंवा फोटोज अपलोड करू शकता. त्यानंतर जे काही आपली मागच्या आठवड्यामधील एकूण दूध उत्पादन आहे किंवा चारा उत्पादन आहे हे इथे ऑटो फेच ऑटो पॉप्युलेट केलं आहे. जर या आठवड्यामध्ये दूध उत्पादन वाढलं असेल किंवा कमी झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. चारा उत्पादनामध्ये पण सेम आहे. तर जे काही आपल्या गोशाळेत गोमय प्रोडक्ट्स आहेत ते आपण पहिल्या आठवड्यामध्ये आणि मागच्या आठवड्यामध्ये सर्व सबमिट केलं आहे. तेच इथे परत शो केलं आहे. तर आपल्याला जर काही गोमय प्रोडक्ट्स या आठवड्यामध्ये वाढले असतील किंवा कमी झाले असतील तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता किंवा कमी करू शकता. त्यानंतर वैद्यकीय व प्रजनन माहिती सुद्धा ऑटो फेच केली आहे की गेल्या आठवड्यामध्ये एकूण किती कृत्रिम प्रयत्न झाले, एकूण लसीकरण किती झाले. तर या आठवड्यामध्ये जर आणखी एक कृत्रिम प्रयत्न माझ्या गोष्टी झाला तर मी याला 1च्या जागी 2 करणार आहे. लसीकरण वाढले तर लसीकरण 8 करणार आहे. एकूण जंतनाशक पण वाढले. तर या आठवड्यामध्ये जे काही वाढलं असेल ते तुम्ही सबमिट करू शकता. जसे पायाभूत सुविधा, आता हे तरी तुम्हाला परत सिलेक्ट करण्याची गरज नाही.
कारण तुम्ही अगोदरच म्हणले आहे की मागच्या आठवड्यात माझ्याकडे बायोगॅस उपलब्ध आहे, सोलार बसवण्यात आले आहे, सीसीटीव्ही आहे, तर तुम्हाला इथे हेच राहू द्यायचं आहे, परत त्याला चेंज करण्याची गरज नाही. जर या आठवड्यात तुमचं काही पशुधनाचं शेड वाढलं असेल, मागच्या आठवड्यात 3 शेड होते, जर आता 4 झाले असेल तर तुम्ही 4 डिजिट कडून पूर्ण माहिती भरू शकता. त्यानंतर मित्रांनो, या आठवड्यात चारा खरेदी करण्यात आली आहे का? जर या आठवड्यात चारा खरेदी करण्यात आली असेल तर होय करायचे आहे, नसेल तर नाही करायचे आहे. जर होय केलं तुम्ही, तर तुम्हाला इथे अ, चारा खरेदीचा फॉर्म सबमिट करावा लागेल. जसे की चारा किती तारखेला खरेदी केला, त्याचा दिनांक, बिलाचा दिनांक, त्यानंतर चारा कोणाकडून खरेदी केला त्याचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, त्यानंतर खरेदी केलेल्या चाऱ्याचा प्रकार, त्यानंतर जे काही चारा आपण खरेदी केला त्याचे फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर किती किलो चारा खरेदी केला त्याचं वजन टाकायचं आहे. त्यानंतर व्हाउचर नंबर टाकायचा आहे चारा खरेदी बिलचा. त्यानंतर किती रुपयाचा चारा ते खरेदी केला ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. आणि पेमेंट पद्धत म्हणजे ऑफलाईन केला असेल तर तुम्हाला पावती अपलोड करावी लागेल कॅशची. जर ऑनलाईन केलं असेल तर ऑनलाईनसाठी पण ऑप्शन आहेत. आता मी उधारी घेतलाय तर उधारीवर क्लिक करून मी जतन करा या बटनवर क्लिक करून माझी या आठवड्यातील चारा खरेदी यशस्वीरित्या सबमिट केली आहे. तर मित्रांनो, या आठवड्यात मी एकदाच चारा खरेदी केला आहे. जर तुम्ही मल्टिपल वेळेस या आठवड्यात चारा खरेदी केला असेल तर तुम्ही सेम फॉर्म भरून मल्टिपल एंट्री सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, आता मी स्वतः ही माहिती भरत आहे. मग त्यानंतर सादर जर दुसरं कोणी भरत असेल तर त्यानं त्याचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. आता मित्रांनो, या आठवड्यामध्ये किती आवक झाली, तर माझ्या गोशाळेत एकूण 3 आवक झाले. तर मी 3 डिजिट एंटर केले आहेत. त्यानुसार 3 टेबल क्रिएट झाले आहेत, सॉरी रो क्रिएट झाले आहेत. त्यानुसार मी प्राप्त झालं का जन्म झालं ते सिलेक्ट करणार आहे. आणि ते त्या आठवड्यामधल्या कुठल्या डेटला प्राप्त झाले ते सुद्धा मी इथे फिल करणार आहे. त्यानंतर कोणाकडून प्राप्त ते सुद्धा मी इथे टाकणार आहे. त्याचं नाव आणि पत्ता इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर त्याचा वर्ग म्हणजे काय प्राप्त झालं, देशी गाय झाली का, कालवड झाली का, बैल झाला किंवा म्हैस झाली, त्याचं वय तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर वय 3 महिन्यांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे इयर टॅगिंग नंबर टाकण्याची गरज नाही. तर त्याची जात इथे तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर मित्रांनो, या आठवड्यामध्ये माझ्या गोशाळेतून काही पण पशुधन जावक झालं नाही तर मला इथे 0 करायचं आहे. त्यानंतर सेम आपलं जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे, स्वयं घोषणापत्र, त्या चेक बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला दुसऱ्या आठवड्याची पण साप्ताहिक हजेरी सबमिट करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी या महिन्यातील 2 आठवड्याची साप्ताहिक नोंदणी रजिस्टर सबमिट केला आहे. तर जे काही आपण सबमिट केलं आहे ते तुम्ही इथे साप्ताहिक नोंदणी यादीमध्ये जाऊन पाहू शकता की तुम्ही काय काय सबमिट केलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमची गोवंश संख्या साप्ताहिक नोंदणी रजिस्टर सबमिट करू शकता. तर मित्रांनो, काही अडचण आल्यास हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा, नंतरच तुम्ही तुमचं गोवंश संख्या नोंदणी रजिस्टर करा. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.